नमस्कार, मी अक्षय. तुम्हा सर्वांचं एडीएन बातमीपत्रात मनपूर्वक स्वागत करतो. आज दिवसभरात घडलेल्या संपूर्ण घटनांचा आढावा आपल्याला घ्यायचाच आहे, परंतु त्या अगोदर नजर टाकूया आज दिवसभरात घडलेल्या काही महत्त्वाच्या आणि ठळक घडामोडींवरती. कन्नड तालुक्यात भांबरवाडी गावात नरभक्षक बिबट्याच्या हल्ल्यात 15 वर्षीय मुलगा ठार. वन विभागाकडून बिबट्याचा शोध सुरू. जायकवाडी धरणावर 5 ते 6 ड्रोनने टेहाळणी. सुरक्षाबाबत प्रश्न ऐरणीवरती. ड्रोन कॅमेऱ्यांच्या माध्यमातून अज्ञाताने संपूर्ण धरणाची टेहाळणी केल्याचा प्रकार उघडकीस. आता बघूया सविस्तर बातम्या. अल्पसंख्याक कार्यालयात काँग्रेस पक्षाच्या कडाडून विरोध दर्शवण्यात आला असल्याने त्यांच्यावर पोलिसांनी अटकेची कारवाई केली आहे. तर निमंत्रण पत्रिकेत नवनिर्वाचित जालन्याचे खासदार कल्याण काळे यांचे नाव नसल्याने काँग्रेस पक्षाने नाराजी व्यक्त केली आहे. आम्ही मागणी लावून धरणार आहे. तर तुम्ही विकास परिषदचं इथे उद्घाटन केलं तरी पण आम्ही 2-3 दिवसात त्याला ताले ठोकू. हे आम्ही चालू देणार नाही. अल्पसंख्याक विकास मंत्री अब्दुल सत्तार, नवनिर्वाचित जिल्ह्याचे खासदार संदीपान भुमरे यांच्या हस्ते आज अल्पसंख्याक आयुक्त कार्यालयाचं मंत्री अब्दुल सत्तार यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं. मात्र उद्घाटनापूर्वीच काँग्रेस पक्षाने अल्पसंख्याक आयुक्त कार्यालय असे होऊ नये म्हणून कडाडून विरोध केला. तसेच जालन्याचे नवनिर्वाचित खासदार कल्याण काळे यांचं निमंत्रण पत्रिकेत नाव नसल्याने काँग्रेस पक्षाने नाराजी व्यक्त केली. हज हाऊसच्या मुख्यद्वारासमोरच काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आंदोलनाला सुरुवात केली होती. मात्र त्यांची समजूत घालण्याचा प्रयत्न केला असता आंदोलक हे त्यांच्या क्षमतेपेक्षा जास्त असल्याने अखेर पोलिसांनी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं. या सर्व घटनेचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी देव राजाळे यांनी. आज छत्रपती संभाजीनगर शहरातील जे या ठिकाणी जे आहेत अल्पसंख्याक कार्यालयाचं म्हणजेच हज हाऊस याचं उद्घाटन होणार होतं आणि त्यासाठी तर आपल्याला अल्पसंख्याक मंत्री जे आहेत अब्दुल सत्तार आणि सध्याचे खासदार जे आहेत संदीपान भुमरे यांच्या हस्ते या ठिकाणी उद्घाटन होताना आपण सध्या पण पाहू शकता. या सिरीज अल्पसंख्याक कार्यालय जे आहे याचंच उद्घाटन जे आहेत आता अल्पसंख्याक मंत्री जे अब्दुल सत्तार यांच्या हस्ते या ठिकाणी होणार आहे. तर दुसरीकडे आपण जर पाहिलं तर या हज हाऊसला म्हणजे अल्पसंख्याक कार्यालय जे आहे ते काँग्रेसकडून या ठिकाणी काढून सुद्धा विरोध या ठिकाणी करण्यात आलेला आहे. सर्वात महत्त्वाचा जर विषय पाहिला आपण या ठिकाणी तर जे नवनिर्वाचित जालन्याचे खासदार जे आहेत कल्याण काळे यांचं देखील निमंत्रण पत्रिकेत नाव न टाकल्यामुळे कुठेतरी काँग्रेस पक्षाचा आक्रमण झालं होतं. या हज हाऊसचं या ठिकाणी बांधण्यात आलेलं आहे. याचा उद्देश हाच आहे कारण की जे मुस्लिम बांधव जे हजला जाणारे आहेत त्यांची कुठेही गैरसोय होऊ नये म्हणून या ठिकाणी त्यांची पूर्ण राहण्याची या ठिकाणी पूर्णपणे व्यवस्था या ठिकाणी करण्यात आलेली आहे. मात्र याला आता पुढे जर पाहिलं तर याच्या पुढे कोणते राजकारण होऊ नये म्हणून या ठिकाणी आता याला कडाडून सध्याला विरोध करण्यात आलेला आहे. आणि हा सगळा जो उद्घाटनाचा कार्यक्रम जो आहे हा या ठिकाणी उधळून लावण्याचं काम जे काँग्रेस पक्षाकडून या ठिकाणी करण्यात आलं. मात्र सर्वात दुसरीकडे जर पाहिलं आपण तर या ठिकाणावरून पोलिसांनी कोणता अनुचित प्रकार घडवू नये काँग्रेस कार्यकर्त्याला त्वरित ताब्यात घेत या ठिकाणी संबंधित पोलीस ठाणे या ठिकाणी येण्यात आलेला आहे. अद्याप अजून मंत्री जे आहेत अब्दुल सत्तार या आलेले नाही आहे. पण तत्पूर्वीच उद्घाटनापूर्वी सध्या आपण पाहिलं तर या काँग्रेस कार्यकर्त्यांना सध्याला ताब्यात घेण्यात आलेला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गट या पक्षाचे प्रदेश अध्यक्ष माजी आमदार जयंत पाटील यांच्या उपस्थितीत कार्यकर्ता मेळावा शहरात पार पडला. त्याआधी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांच्यासोबत राजेश टोपे हे देखील उपस्थित होते. औरंगाबाद जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने आज छत्रपती शाहू महाराजांच्या स्मरणार्थ आज या ठिकाणी काव्य वाचनाच्या स्पर्धा आणि मेळावा भरवलेला होता. आज औरंगाबाद शहरात ग्रामीण भागातले अनेक शेतकरी सकाळपासून भेटत आहेत. शेतकऱ्यांची अतिशय वाईट अवस्था झालेली आहे आणि त्याविषयी राजेश टोपेजी, मी, जिल्हा अध्यक्ष आमचे पांडुरंग तांगडे पाटील आणि जिल्ह्यातल्या प्रमुख वेगवेगळ्या पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रवादीच्या जाऊन आयुक्तांना आम्ही भेट घेतली आणि आयुक्तांना निवेदन दिलेलं आहे. आणि महाराष्ट्रात आणि विशेषतः औरंगाबाद जिल्ह्यात जी शेतकऱ्यांची अडचणीची परिस्थिती निर्माण झाली त्याविषयी आयुक्तांना आम्ही भेटलो
राजेश टोपेंनी मगाशीच प्रसारमाध्यमांना देखील कोणत्या कारणासाठी भेटलो हे त्यांनी सांगितले. उद्यापासून विधानसभेच्या अधिवेशनाची सुरुवात होणार आहे आणि या अधिवेशनाची सुरुवात होत असताना महाराष्ट्रातले वेगवेगळे प्रश्न म्हणजे पेपर फुटीच्या घोटाळ्यापासून ते वेगवेगळ्या पद्धतीनं राज्य सरकारने केलेले अनेक अक्षम्य त्रुटी ज्या आहेत त्या सर्वांच्यावरच महाराष्ट्राच्या सरकारला जाब विचारण्याचं काम आमची महाविकास आघाडी आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार करतील हा आम्हाला विश्वास आहे. मंगळवारी रात्री 10:45 जायकवाडी धरणावर 5 ते 6 ड्रोन कॅमेऱ्यांच्या माध्यमातून अज्ञाताने संपूर्ण धरणाची टेहाळणी केल्याचा प्रकार रात्री घडला असल्याने धरणाच्या सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्न ऐरणीवरती आलाय. मंगळवारी रात्री 10:45 जायकवाडी धरणावर 5 ते 6 ड्रोन कॅमेऱ्यांच्या माध्यमातून अज्ञाताने संपूर्ण धरणाची टेहाळणी केल्याचा प्रकार रात्री घडलाय. या संदर्भात धरणाने शाखा अभियंता विजय काकडे यांनी सांगितलं की मंगळवारी रात्रीच्या दरम्यान 5 ते 6 ड्रोन कॅमेऱ्यांच्या माध्यमातून संपूर्ण धरणाची टेहाळणी करण्यात आली. या संदर्भात पोलिसांना कळवण्यात आले. मात्र तोपर्यंत ड्रोन धरणाच्या आतील भागांवरील बेटावर दिसल्याने काकडे यांनी सांगितलं. सध्या धरणाचा सुरक्षा प्रश्न निर्माण झाला असून 4 ते 5 दिवसांपासून या ठिकाणी पोलीस कर्मचारी नसल्याने काकडे यांनी सांगितलंय. यात आज धरणाची अज्ञात व्यक्तीच्या माध्यमातून ड्रोनच्या साह्याने कशाची टेहाळणी करण्यात आली हे चौकशीनंतर स्पष्ट होईल असं अभियंता काकडे यांनी सांगितलं. जायकवाडी धरणावर 5 ते 6 ड्रोन कॅमेऱ्यांच्या माध्यमातून अज्ञाताने संपूर्ण धरणाची टेहाळणी केल्याचा प्रकार रात्री घडला असल्याने धरणाच्या सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्न निर्माण झालाय. नूतन विभागीय आयुक्त दिलीप गावडे यांनी प्रभारी विभागीय आयुक्त जगदीश मिनियार यांच्याकडून कार्यभार स्वीकारला आहे. नूतन विभागीय आयुक्त दिलीप गावडे यांनी आज बुधवार रोजी आपल्या पदाचा कार्यभार स्वीकारला. प्रभारी विभागीय आयुक्त जगदीश मिनियार यांच्याकडून त्यांनी पदभार स्वीकारला. जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, उपायुक्त जगदीश मिनियार यांनी गावडे यांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत केलं. यावेळी जलसंपदा विभागाचे मुख्य अभियंता विजय घोगरे, उपायुक्त आनंद गव्हाणे, नैना बोंदारडे, सुरेश बेदमुथा, ॲलिस पोरे, डॉक्टर सीमा जगताप, विभागीय कृषी सहसंचालक डॉक्टर तुकाराम मोटे यांच्यासह प्रादेशिक विभाग प्रमुख उपस्थित होते. विभागीय आयुक्त गावडे यांनी विभाग प्रमुखांशी संवाद साधला. मराठवाड्यातील शेती, टंचाई तसेच सामाजिक विषयांबाबत त्यांनी माहिती जाणून घेतली. मराठवाड्यातील शेती, टंचाई स्थिती तसेच सामाजिक सलोखा राखण्यासाठी सर्व मिळून समन्वयाने काम करूया असंही ते म्हणाले. गावडे हे 1990 मध्ये महसूल विभागात उपजिल्हाधिकारी पदावरती रुजू झाले होते. वाई येथे प्रांत अधिकारी, पुणे येथे राजशिष्टाचार विभागामध्ये उपजिल्हाधिकारी, भूसंपादन अधिकारी, सातारा येथे जिल्हा पुरवठा अधिकारी, सांगली येथे निवासी उपजिल्हाधिकारी, पुणे मनपा अतिरिक्त आयुक्त, विदर्भात MIDCचे CEO पदावर त्यांनी काम केलं. सन 2007 मध्ये त्यांना IAS पदावरती बढती मिळाल्यानंतर गोंदिया येथे CEO, अहिल्यादेवीनगर येथे मनपा आयुक्त, नाशिक येथे आदिवासी विकास विभागाचे अतिरिक्त आयुक्त, पर्यटन विभागाचे संचालक व मानवी हक्क संरक्षण विभागाचे सदस्य सचिव या पदावरही त्यांनी काम केलंय. शहरवासियांना एक सुवर्ण संधी. तुम्ही एखादा व्यवसाय करताय का? मग एडीएनवर जाहिरात करा आणि मिळवा व्यवसायात मोठा फायदा. तर वाट कसली पाहताय? आत्ताच खाली दिसत असलेल्या नंबरवर संपर्क साधा. इथे वेळ झाली आहे एका छोट्याशा ब्रेकची. कुठे जाऊ नका, पाहत राहा एडीएन न्यूज. विवेकानंद शिक्षण संस्था संचलित विवेकानंद कला सरदार दलित सिंग वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय समर्थनगर, छत्रपती संभाजीनगर, शासन मान्य अनुदानित महाविद्यालय. शैक्षणिक वर्ष 2024-2025 NEP राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार प्रवेश प्रक्रिया व नोंदणी चालू आहे. ज्युनियर कॉलेज सायन्स, आर्ट्स, कॉमर्स, MCVC, सीनियर कॉलेज कोर्सेस, ग्रॅज्युएशन कोर्सेस, BSc जनरल, मायक्रोबायोलॉजी, बायोटेक्नॉलॉजी, BCS, BBA, BA, BCom, पोस्ट ग्रॅज्युएशन कोर्सेस, MMS, MSc, मास्टर ऑफ कॉम्प्युटर ॲप्लिकेशन, MA, डिप्लोमा कोर्सेस, DBM, DC. आजच आपला प्रवेश निश्चित करा. महाविद्यालयाची वैशिष्ट्ये: कॉलेज कॅम्पस सुविधा, स्वतंत्र प्लेसमेंट विभाग, क्रीडा विभाग, संगीत विभाग, नाटक विभाग, संगणक प्रयोगशाळा, NSS विभाग, NCC विभाग, लायब्ररी, मोफत पार्किंग सुविधा, सांस्कृतिक उपक्रम. प्रवेशासाठी संपर्क 9604708660, 9405769999,
7972926673। मस्त मास्क पहना रे तूने। थैंक यू सर। वो जान बचाने के लिए पहनना पड़ता है ना सर। रेडीमेड है या टेलर मेड है? ऑनलाइन ऑर्डर किया है सर। एक और है क्या? है ना सर। देना। बहुत मस्त लगे आपको। ये ना सर। सर ए ना भाई, जान बचाने के लिए बाइक चलाते वक्त सिर्फ खोपड़े पे मास्क पहनेगा तो खोपड़े को कौन बचाएगा? समझ गया सर। हेलमेट ऑनलाइन ऑर्डर कर, वरना हमेशा के लिए ऑफलाइन हो सकता है। ओके सर। ये ले। चल हम ये भी ऑनलाइन भर दे। हेलमेट पहने, ट्रैफिक नियमों का पालन करे, जिंदगी के सफर को सुरक्षित रखे। ब्रेकनंतर पुन्हा एकदा स्वागत. आपण बघत आहात एडियन बातमीपत्र. मागील अनेक दिवसांपासून कन्नड तालुक्यात बिबट्यांचा वावर असल्याने पुरावे पुढे येत आहेत. आता तो बिबट्या नरभक्षक झाला असून भांबरवाडी गावातील आनंद महाजन यांच्या आश्रमाजवळ बुधवारी बिबट्याच्या हल्ल्यात 15 वर्षीय मुलगा ठार झाल्याची घटना घडली आहे. कन्नड तालुक्यातील भांबरवाडी गावातील आनंद महाराज यांच्या आश्रमाजवळ बिबट्याच्या हल्ल्यात 15 वर्षीय तरुण ठार झाल्याची घटना घडली आहे. यात तरुणावर बिबट्याने हल्ला करत त्याला आश्रमाजवळ असलेल्या नाल्यात फरफटत नेऊन ठार केल्याची माहिती समोर आली आहे. बुधवारी सकाळी ही घटना घडली आहे. ऋषिकेश विलास राठोड असं मृत तरुणाचं नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार भांबरवाडी येथील आश्रमाचे आनंद महाराज यांच्या आई आश्रमात आल्या आहेत. त्या ऋषिकेशच्या घरी जेवायला आल्या होत्या. रात्री जेवण झाल्यानंतर ऋषिकेश आनंद महाराज यांच्या आईंना सोडण्यासाठी आश्रमात गेला होता. यावेळी आनंद महाराज देखील नियमितप्रमाणे फिरायला गेले होते. त्यामुळे महाराज येईपर्यंत थांब असे त्यांच्या आईने ऋषिकेशला सांगितलं. तेवढ्यात लघुशंकेसाठी गेलेला ऋषिकेश बराच वेळ पळतला नाही. यानंतर महाराज येताच त्यांनी ऋषिकेशच्या घरी कळवलं. कुटुंबाने रात्रभर शोध घेतल्यानंतर त्याचा शोध काही लागला नाही. सकाळी शोधल्यावर ओढत नेल्याच्या खुणांवरून ऋषिकेश आढळून आला. रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं. तसेच वैद्यकीय अधिकारी सुरेंद्र सूर्यवंशी यांनी शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला. आयुक्त तथा प्रशासक जी श्रीकांत यांच्या संकल्पनेतून आम्हाला खेळू द्या या उपक्रमाअंतर्गत महानगरपालिका मालकीच्या खुल्या जागा विकसित करण्यात येत असून महानगरपालिका स्तरीय आम्हाला खेळू द्या या उपक्रमाचा लोगो तयार करण्याची स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. आयुक्त तथा प्रशासक जी श्रीकांत यांच्या संकल्पनेतून आम्हाला खेळू द्या या उपक्रमाअंतर्गत महानगरपालिकाच्या मालकीच्या खुल्या जागा, सार्वजनिक जागा, मंजूर रेखांकन गृहसंकुल योजनेतील महानगरपालिकेच्या जागा लहान मुलांना खेळण्यासाठी त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी व्यापक जनसहभागातून विकसित करण्यात येत आहेत. या बाबीचा प्रसिद्धी होण्यासाठी महानगरपालिका स्तरीय आम्हाला खेळू द्या या उपक्रमाचा लोगो तयार करण्याची स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. आम्हाला खेळू द्या या उपक्रमासाठी सर्व इच्छुक संगणकीय वापरकर्त्यांनी आपल्या संकल्पनेनुसार संगणकीय सॉफ्टवेअरवर आधारित लोगो तयार करावा. लोगो तयार करताना महानगरपालिका आणि विविध खेळ विचारात घ्यावे. लोगो 5 रंगातील प्रतीत विथ सॉफ्ट कॉपी संजीव प्रसाद, क्रीडा अधिकारी, टाउन हॉल, महानगरपालिका प्रशासकीय इमारत, टप्पा क्रमांक 2, छत्रपती संभाजीनगर यांच्या कार्यालयात अथवा केवळ सॉफ्ट कॉपी स्वरूपात व्हॉट्सॲपद्वारे मोबाईल क्रमांक 9960512397 दिनांक 5/7/2024 पर्यंत सादर करावा. महानगरपालिकेने निवड केलेल्या लोगोसाठी ₹10,000 बक्षीस व सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात येत आहे. मुख्य उद्यान अधिकारी तथा क्रीडा विभाग प्रमुख विजय पाटील यांनी हे सांगितलंय. लोकराजा राजश्री छत्रपती शाहू महाराज यांची शतकोत्तर सुवर्ण महोत्सव जयंती शिक्षण महर्षी माधवराव बोर्डे प्रतिष्ठान व संत कबीर शिक्षण प्रसारक मंडळाच्या संयुक्त विद्यमाने मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली आहे. यावेळी शाळेतील चिमुकल्यांनी विविध कला प्रकार सादर करून उपस्थितांची मने जिंकली आहे. आरक्षणाचे जनक व सामाजिक न्यायक्रांतीचे प्रणेते लोकराजा राजश्री छत्रपती शाहू महाराज यांची जयंती शिक्षण महर्षी माधवराव बोर्डे प्रतिष्ठान व संत कबीर शिक्षण प्रसारक मंडळाच्या वतीने मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. संत कबीर शिक्षण प्रसारक मंडळाच्या सर्व शाळा महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी बुधवारी सकाळी क्रांती चौक येथून जयंती महोत्सव कार्यक्रमाला सुरुवात केली. या ठिकाणी भव्य राजश्री शाहू महाराज गौरव रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं. या रॅलीच्या उद्घाटन प्रसंगी शहराचे पोलीस आयुक्त संदीप पाटील, स्मार्ट सिटी उपमुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र जोगदंड, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉक्टर शिवाजी सुकरे, संत कबीर शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष विठाबाई माधवराव बोर्डे, महानगरपालिकेचे माजी विरोधी पक्षनेता मिलिंद दाभाडे, दिनकर ओंकार शिक्षण महर्षी माधवराव बोर्डे प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष ॲडव्होकेट धनंजय बोर्डे आदींची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी राजश्री शाहू महाराज गौरव रॅलीमध्ये सहभागी झालेल्या सर्व शाळांच्या विद्यार्थ्यांना मिठाईचं वाटप करण्यात आलं. तर उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांना छत्रपती शाहू महाराज आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांवर आधारित मार्गदर्शन केलं. त्यानंतर पोलीस आयुक्त संदीप पाटील यांच्या हस्ते राजश्री शाहू महाराज गौरव रॅलीचं पंचशील ध्वज दाखवून सुरुवात करण्यात आली. या रॅलीमध्ये संत कबीर शिक्षण प्रसारक मंडळ संचलित क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले माध्यमिक विद्यालय भीमनगर भावसिंगपुरा, संत कबीर प्राथमिक शाळा भीमनगर भावसिंगपुरा, संत कबीर प्राथमिक शाळा नक्षत्रवाडी पैठण रोड, संत कबीर विद्यालय नक्षत्रवाडी पैठण रोड, रोहिणी मागासवर्गीय मुलींचे वसतिगृह नक्षत्रवाडी, याचबरोबर संत कबीर शिक्षण प्रसारक मंडळाच्या अन्य शाळांचे विद्यार्थी सहभागी झाले होते. या रॅलीमध्ये सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांनी पैठण गेट, औरंगपुरा आणि मिल कॉर्नर येथील राजश्री शाहू महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळ्यासमोर विविध गीतांमध्ये नृत्य सादर करून उपस्थितांची मने जिंकली. तर एकाने 5वीतील विद्यार्थ्याने इंग्रजीमध्ये शाहू महाराज यांच्यावर आपले विचार मांडून उपस्थितांची दाद मिळवली. गौरव रॅलीचा समारोप मिल कॉर्नर येथील राजश्री शाहू महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळ्यासमोर करण्यात आला. यावेळी संत कबीर शिक्षण प्रसारक मंडळाच्या अध्यक्षा विठाबाई माधवराव बोर्डे, उपाध्यक्ष कमलेश माधवराव बोर्डे, सचिव ॲडव्होकेट धनंजय बोर्डे, माजी विरोधी पक्षनेते मिलिंद दाभाडे, माजी नगरसेवक गौतम खरात आदींच्या वतीने शाहू महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून समारोप करण्यात आला. संत कबीर शिक्षण प्रसारक मंडळाच्या आणि शिक्षण महर्षी माधवराव बोर्डे प्रतिष्ठानच्या वतीने दरवर्षी विविध महापुरुषांच्या जयंत्या मोठ्या उत्साहात साजऱ्या करण्यात येतात. याबरोबरच वर्षभर विविध सामाजिक उपक्रम राबवले जातात. त्याचाच एक भाग म्हणून बुधवारी राजश्री शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त रोहिणी मागासवर्गीय मुलींचे वसतिगृह नक्षत्रवाडी येथील सर्व विद्यार्थिनींना नवीन कपड्यांचं वाटप करण्यात आलं. तर भव्य राजश्री शाहू महाराज गौरव रॅलीमध्ये सहभागी सर्व विद्यार्थ्यांना मिठाईचं वाटप देखील करण्यात आलं. या जयंती महोत्सव कार्यक्रमामध्ये संत कबीर शिक्षण प्रसारक मंडळाच्या सर्व शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक, विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित झाले होते. शाहू महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला अभिवादन करून या रॅलीचा समारोप करण्यात आला. नंतर मग माणगावला जी सामाजिक परिषद घेतली आणि शाहू महाराजांनी बाबासाहेबांचं बहुजनांचं नेतृत्व याच्यावर शिक्कोमार्तब केले. हा फार मोठा त्या काळातल्या सामाजिक परिस्थितीमध्ये घेतलेला एक मोठा क्रांतिकारक निर्णय होता. आणि नंतर बाबासाहेबांनी जे शाहू महाराजांची जे सामाजिक न्यायाची संकल्पना होती, ही संकल्पना भारतीय संविधानात उतरवून सर्व देशातील शोषित वर्ग, वंचित वर्ग यांना न्याय दिला. आणि खऱ्या अर्थानं मी लोकांना सांगत असेल की देशातली सर्वात मोठी क्रांती बाबासाहेबांनी पेनाच्या माध्यमातून केली. आणि आज आपण पाहतोय एवढा मोठा महाकाय देश, जिथं सर्व वेगवेगळ्या जाती धर्म आहे आणि इतकी विविधता असलेला देश या संविधानाने त्या देशाला जोडून ठेवलेला आहे. आणि आपण 75 वर्षाचं आज यावर्षी होत आहे संविधानाला. आपण पाहिलं असेल देशासमोर मोठे मोठे प्रॉब्लेम्स आले, संकट आली, पण संविधानाच्या माध्यमातून सर्व संकट सोडवण्यासाठी आपण यशस्वी ठरलो आहे. तर हीच आपल्या महाराष्ट्रानं नेहमी देशाला नेतृत्व दिलेलं आहे. आणि बाबासाहेब असतील, महात्मा फुले असतील आणि शाहू महाराज असतील यांनी जे सामाजिक चळवळीचं नेतृत्व त्या काळात केलं, त्यामुळं आज देशातील शोषित वर्ग, वंचित वर्ग आज चांगले दिवस पाहतोय. संत कबीर शिक्षण प्रसारक मंडळ आणि शिक्षण महर्षी माधवराव बोर्डे प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने आज जो आम्ही सामाजिक न्याय दिवस आणि शाहू महाराजांची जयंती जी साजरी करतोय, तर त्यामागचा उद्देश हा आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते की छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांच्यासारखे राजे व्हायला हवेत, घडायला हवेत. आणि राजा जर असावा तर असा असावा, राजातील माणूस आणि माणसातील राजा असावा तर राजर्षी शाहूसारखा असावा. म्हणून शाहू महाराजांचं कार्य पाहता शाहू महाराजांची जयंती ही सणासारखी साजरी झाली पाहिजे. तर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराला अनुसरून आम्ही आज सणासारखीच ती जयंती साजरी करण्याचा प्रयत्न केला आहे. ही फुले शाहू आंबेडकरी चळवळ आहे की ज्यानं महाराष्ट्राच्या परिवर्तनामध्ये सगळ्यात मोठं काम केलं आणि निर्णायक भूमिका बजावली. त्यामध्ये छत्रपती शाहू महाराजांचे योगदान हे अत्यंत महत्त्वाचे आहे. छत्रपती शाहू महाराज हे असे राजे होते की ज्यांनी आपल्या साम्राज्याचा, ज्यांनी आपल्या राजेपदाचा उपयोग आपल्या रयतेला न्याय मिळवून देण्यासाठी केला. राज्यामध्ये आरक्षणाचा पहिला कायदा
म्हणजे भारतातल्या आरक्षणाचे जनक राजर्षी शाहू महाराज होते. राजश्री छत्रपती शाहू महाराज यांना जयंतीनिमित्त शहर व जिल्ह्यात विविध ठिकाणी विविध राजकीय पक्ष, संघटना, शासकीय कार्यालयांमार्फत छत्रपती शाहू महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन कार्यक्रम पार पडलाय. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ अंतर्गत ताराबाई शिंदे स्त्री अभ्यास केंद्र व राष्ट्रीय सेवा योजना पदव्युत्तर विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने राजश्री छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील ग्रंथालय व माहितीशास्त्र विभागातील प्राध्यापक डॉक्टर शशांक सोनवणे यांची विशेष उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ताराबाई शिंदे स्त्री अभ्यास केंद्राच्या संचालक डॉक्टर निर्मला जाधव ह्या होत्या. कार्यक्रमाचा अध्यक्षीय समारोप डॉक्टर निर्मला जाधव यांनी केला. यावेळी त्यांनी स्पष्ट केलं की कुठल्याही महान व्यक्तींची जयंती व स्मृतिदिनानिमित्त केवळ हाततुरे वाहणे महत्त्वाचे नाही, तर या महान व्यक्तींचा विचार व कार्याला समजून घेऊन तो विचार आत्मसात करून आपल्या जीवनाची वाटचाल आपण केली पाहिजे. तरच खऱ्या अर्थाने या महापुरुषांना अभिवादन केले जाईल. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजश्री लांडगे यांनी केलं तर आभार प्रदर्शन अर्पिता शेजवळ यांनी केलं. या प्रसंगी राष्ट्रीय सेवा योजना पदव्युत्तर विभाग व ताराबाई शिंदे स्त्री अभ्यास केंद्राचे विद्यार्थी तसेच केंद्रातील डॉक्टर विकास टाचले व संजय बोळ उपस्थित होते. आपण म्हणू शकतो की 3-4% पलीकडे आपण तो खर्च वाढवू शकला नाही, पण त्या काळामध्ये शाहू महाराज 50% खर्च हा प्राथमिक शिक्षणावरती करण्याचा इम्प्लिमेंटेशन करतात. त्याचसोबत आंतरजातीय विवाहाचं आपण बघितलं की आंतरजातीय विवाह कायदे केले, परंतु राजघराण्यामध्ये आपल्याच कुटुंबातील आपल्या सुनेचा आंतरजातीय विवाह लावून देण्याचं धारिष्ट आणि धाडस जे आहे ते शाहू महाराजांमध्ये असलेलं दिसतं. त्याचसोबत अस्पृश्यता महारबंधन कायदा जो आहे तो नष्ट करून त्यांना वेठबिखारीमधून मुक्तता करून खऱ्या अर्थाने एक सन्मानाचं आत्मप्रतिष्ठेचं आयुष्य जगता यावं याच्यासाठीची धोरणं जे शाहू महाराजांनी अवलंबलेली दिसतात. त्याचसोबत आपल्या सगळ्यांना माहिती आहे की इथल्या सगळी जाती व्यवस्था इथल्या विषमतेचा भेदभावाचा अनुभव राजे असताना शाहू महाराजांना देखील आलेला होता. वेदोक्त प्रकरण आपल्या सगळ्यांना माहिती आहे. दोन 2024 सत्यशोधक राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचा शतकोत्तर सुवर्ण जयंती वर्ष म्हणजेच 150वे जयंतीचं वर्ष आहे. शाहू महाराजांची ओळख खास करून जी आहे ती सामाजिक न्याय यासाठी ओळख आहे. आपण या छत्रपती संभाजीनगर शहरातच जर बघितलं तर शाहू महाराजांचा जो पुतळा आहे, पहिली गोष्ट तर आपली मागणी आहे की हे जे ठिकाण आहे या ठिकाणाला छत्रपती शाहू सर्कल हे नाव देण्यात आलं पाहिजे. नंबर 2, या ठिकाणी शाहू महाराजांचा पुतळा आहे किंवा नाही हेच लोकांना माहीत पडत नाही. कारण मी स्वतः बाहेर गावचा इथं नोकरीला आलेलो आहे. मी ज्या वेळेला मंडेनं रात्री कॉल केले तर लोकांना इथपर्यंत माहीत नाही की या ठिकाणी शाहू महाराजांचा पुतळा आहे किंवा नाही. म्हणजेच काय, ज्या महापुरुषाची उंची ही आभाळभर आहे, आभाळाभर उंची असलेला वैचारिक उंची असलेल्या महापुरुषाचा एवढा छोटासा पुतळा आहे आणि आजूबाजूला सिग्नल वगैरे जे काय साऱ्या गोष्टी आहे त्यामुळे इथं ते त्याचं जे पावित्र्य म्हणावं की त्याची जी उंची म्हणावं की त्याचं जे वैभव जे आहे ते कुठेतरी खुंटवण्याचा कार्यक्रम या ठिकाणी होत आहे. तरी या ठिकाणी आम्ही सर्व शिव फुलेशी आंबेडकरी जनतेची मागणी आहे, विनंती आहे की या ठिकाणी व्यवस्थित पद्धतीने त्याचं हे व्हावं, ही विनंती. आज छत्रपती आरक्षणाचे जनक छत्रपती शाहू महाराज यांची जयंती आहे. त्यानिमित्ताने आम्ही सर्वजण इथं अभिवादन करत आहोत. आज आम्ही म्हणजे मागील 2 वर्षापासून शाहू महाराजांच्या पुतळ्यांची उंची वाढावी म्हणून पाठपुरावा करत आहेत. ज्याप्रमाणे शिवाजी महाराजांच्या आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुतळ्यांची उंची वाढवली, प्रस्ताव मंजूर करून झाले, त्याचप्रमाणे आम्ही निवेदन सुद्धा देणार आहे की शाहू महाराजांचा पण पुतळा उंच झाला पाहिजे आपल्या शहरामध्ये. आज दीनदुबळ्या अशिक्षित अशा 12 बलुतेदार समाजातील सर्वच जातींना त्यांनी आरक्षण मिळवून दिलेलं आहे. आज शाहू महाराज आरक्षणाचे जनक छत्रपती शाहू महाराज यांची जयंती आहे 150. ज्या शाहू महाराजांनी सर्व दीन दलित गोर गरीब जे शिक्षणापासून वंचित राहिलेत अशा समाजाला आरक्षणातून जी शिक्षणाची सवलत दिली त्या छत्रपती शाहू महाराजांची आज जयंती आहे. त्यानिमित्तानं आम्ही इथं मिल्क कॉर्नरला आलेलो आहोत. पण मला एक महानगरपालिकेला सांगायचं आहे की
झाडामुळे पुतळा दिसत नाही आणि त्यामुळं पुतळ्याची उंची वाढवावी, नाहीतर झाडाची कटिंग करावी. कारण शहराची शोभेता करण्यामध्ये पुतळे झाकून चाललेले आहेत. छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्याची उंची वाढवली तशी शाहू महाराजांची उंची वाढवावी, हेच मला एक सांगायचं. आरक्षणाचे जनक छत्रपती श्री शाहू महाराज यांची आज 150वी जयंती जी आहे या ठिकाणी केल्या जात आहे, मनवल्या जात आहे. आपण जर पाहिलं तर हे छत्रपती शाहू महाराजांचा आणि याच ठिकाणी विविध पक्षाकडून विविध संघटनांकडून जे आहेत या ठिकाणी अभिवादन येत आहेत. मात्र जे शाहू महाराजांचे विचारक जे आहे या ठिकाणी जे नाराज आहे, कारण आपण जर पाहिलं तर या परिसरात ही सिग्नल जी आहे ती या सिग्नलमुळे जे शाहू महाराजांचा जो पुतळा आहे तो दिसत नाही आहे आणि मागणी करण्यात येत आहे. जसं तुम्ही TV सेंटर येथील संभाजीराजे यांचा पुतळा जो आहे तर भडकलगडी जसं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरचा पुतळ्याची जी उंची ज्या पद्धतीने वाढण्यात आलेली आहे तशाच पद्धतीनं जी आहे तर ही शाहूमातील उंची वाढवा अशी देखील आता मागणी या ठिकाणी होत आहे. मात्र सर्वात महत्त्वाचा हाच विषय आहे, कारण की नेमकं आता महानगरपालिका याकडे कसं बघल, या मागणी पूर्ण होईल का, तर हे देखील बघणं महत्त्वाचं ठरणार आहे. विद्यार्थी महाटॉक छत्रपती संभाजीनगर. राजश्री छत्रपती शाहू महाराज यांना जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात छत्रपती शाहू महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं आहे. राजश्री छत्रपती शाहू महाराज यांना जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी अभिवादन केलं आहे. छत्रपती संभाजीनगर दिनांक 26 जून राजश्री छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात छत्रपती शाहू महाराज यांच्या प्रतिमेस जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं. यावेळी अपर जिल्हाधिकारी डॉक्टर अरविंद लोखंडे, निवासी उपजिल्हाधिकारी विनोद खिरोळकर यांच्यासह जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. यावेळी छत्रपती शाहू महाराज यांच्या जीवन कार्याविषयी माहिती श्रीमती माळी यांनी सांगितली. शेवटी पुन्हा एकदा नजर टाकूया आज दिवसभरात घडलेल्या काही महत्त्वाच्या आणि ठळक घडामोडींवरती. कन्नड तालुक्यात भांबरवाडी गावात नरभक्षक बिबट्याच्या हल्ल्यात 15 वर्षीय मुलगा ठार. वन विभागाकडून बिबट्याचा शोध सुरू. जायकवाडी धरणावर 5 ते 6 ड्रोनने टेहाळणी. सुरक्षाबाबत प्रश्न ऐरणीवरती. ड्रोन कॅमेऱ्यांच्या माध्यमातून अज्ञाताने संपूर्ण धरणाची टेहाळणी केल्याचा प्रकार उघडकीस. आणि याबरोबरच हे बातमीपत्र इथेच संपलं. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत रहा आपल्या हक्काचं बातमीपत्र ADN न्यूज.